श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत थालीपीठं कोथिंबीर आणि कांद्याचे. तर त्यासाठी मी पिठं घेतली, 4 पिठं, जी आपण ज्वारी, बाजरी, मका आणि सोयाबीनचं पीठ घेतलं, मीठ घेतलं, आलं लसूणची क्रश करून घेतले आणि तिखट घेतलं, तीळ आणि ओवा आणि थोडंसं आपल्याला तेल घालायचं. जे पीठ तुम्हाला जास्त आवडतं ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि जी काही पिठं तुम्हाला घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घालून सरसरीत पीठ भिजवून घेतलं. त्यावर आपल्याला कांदा वगैरे घालायचा. तोपर्यंत आपण इथे तवा तापून घेतला आणि त्यामध्ये मी हे तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे. तुम्हाला नुसतं तूप हवं तर तुम्ही तूपही घालू शकता. त्याच्यात काही तेल लावून घ्यायचं आधी थोडंसं आपण. अशा प्रकारे आपण तवा चांगला तापवून घेतला आणि आता ह्यावर आपण कांदा आणि कोथिंबीर घालायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कोथिंबीर यावर आपल्याला अशी पेरायची आहे. हे बघा अशी. आणि कोथिंबीर पण तुम्ही कमी जास्त आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता अशी पेरली ना, तिला आपण व्यवस्थित अशी दाबून घ्यायची जरा. अशा प्रकारे कोथिंबीर लावून घेतली आपण. आता आपल्याला हे असंच उचलून हे तव्यात अशा प्रकारे घालायचं. आता याचं खरपूस हे करून आपण भाजून घेणार पाहिजे. तोवर आपण याला पाणी लावून ठेवायचं. मला ह्यावर आपल्याला तेल सोडायचं. थोडं आता आपण फास्ट करू शकतो, थोडं मीडियम करायचं आपण. अशा प्रकारे खरपूस अशी आपली थालीपीठं तयार. तर ही तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत अप्रतिम लागतात. नक्की करून पहा आणि सांगा कसे झाले. तर भरपूर कोथिंबीर आणि कांद्याचा आपण वापर केलेला आहे.